समजा जनगणनेचा एखादा अधिकारी एखाद्याच्या घरी येतो. तो अधिकारी घरातील एकदम चकचकीत नवीन टॅबलेट पाहतो आणि आपल्या फॉर्मवर अधिकृतपणे नोंद करतो की या घरात संगणक नाही. बरोबर. म्हणजे ऐकायला हे थोडं अतार्किक आणि धक्कादायक वाटतं ना. किंवा एखाद्या व्यक्तीला विचारलं की तुमच्या घरात किती खोल्या आहेत आणि त्या व्यक्तीने आपल्या घराचा आकार सांगताना चक्क स्वयंपाकघर आणि बाथरूम मोजलंच नाही तर. हो ना, सामान्य माणसाला हे नक्कीच विचित्र वाटेल. म्हणजे कोणी म्हणेल की हे काय चाललंय. एक्झॅक्टली. वरवर पाहता ह्या गोष्टी एकदम सामान्य ज्ञानाच्या विरोधात वाटू शकतात. पण जेव्हा आपण शासनाच्या नजरेतून पाहतो तेव्हा यामागे एक अत्यंत भक्कम आणि दूरदृष्टीचं तर्कशास्त्र दडविलेलं असतं. अगदी बरोबर आहे. कसं आहे ना, जे नियम आपल्याला खटकणारे वाटतात तेच नियम देशाच्या धोरणकर्त्यांसाठी अत्यंत अचूक माहिती गोळा करण्याचं साधन असतात. खरंय. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच रंजक पण अत्यंत महत्वाच्या प्रक्रियेचा एक्सरे काढणार आहोत. आजचा आपला विषय आहे भारताची जनगणना 2021, घरादी आणि घरकुलांची गणना. हो, ज्याला आपण हाऊस लिस्टिंग अँड हाऊसिंग सेन्सस शेड्यूल म्हणतो. हो, तोच. तो फॉर्म क्रमांक 28-352-35-49. म्हणजे बघा, वैद्यकीय क्षेत्रात जसा एक्सरे शरीराच्या आतील हाडांची आणि स्नायूंची अचूक स्थिती दाखवतो ना, अगदी तसाच हा 34 रकान्यांचा फॉर्म देशाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा अचूक एक्सरे काढतो. एकदम परफेक्ट उदाहरण दिलं तुम्ही. हा फॉर्म म्हणजे केवळ कागदाचा तुकडा नाहीये मुळी. हो ना. आणि आपल्याकडे या फॉर्मची अधिकृत मार्गदर्शक तत्वे आहेत, प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी दिलेले नियम आहेत. या सगळ्याचा आधार घेऊन या 34 रकान्यांमध्ये नेमकी काय आणि कशी माहिती भरायची असते याची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजे जेव्हा आपले प्रगणक, ज्यांना आपण एन्युमेरेटर्स म्हणतो, ते घरोघरी जाऊन हा फॉर्म भरतात तेव्हा ते खऱ्या अर्थाने भविष्यातील भारताच्या विकासाचा पाया रचत असतात. अच्छा, म्हणजे हा डेटा इतका क्रिटिकल असतो. हो तर. कोणत्या गावात पाण्याची पाईपलाईन द्यायची, कोणत्या शहरात नवीन रस्ते बांधायचे, हे सगळं याच माहितीवरून तर ठरतं. बापरे, हे खूपच जबाबदारीचं काम आहे. तर मग कोणत्याही घरात प्रवेश करण्यापूर्वी सर्वात पहिली पायरी कोणती असते? साहजिकच ते घर भौगोलिकदृष्ट्या कुठे आहे हे निश्चित करणं. फॉर्मच्या अगदी सुरुवातीला लोकेशनची माहिती भरायची असते. म्हणजे राज्य, जिल्हा, तालुका, शहर किंवा गाव आणि वॉर्ड क्रमांक वगैरे, बरोबर? हो, एक्झॅक्टली. पण इथे कागदपत्रांच्या व्यवस्थापनाचा एक मोठा प्रश्न उभा राहतो, विशेषतः पुणे किंवा मुंबई सारख्या शहरांमध्ये. तिथे एकाच इमारतीत 50-50 फ्लॅट्स असतात आणि जनगणनेचा एक फॉर्म तर फक्त काही घरांचीच माहिती सामावून घेऊ शकतो. मग हे कसं मॅनेज करतात? इथेच या फॉर्मचं उत्तम डिझाईन समोर येतं. हा फॉर्म साधारणपणे 2 पानांचा असतो. साईड ए म्हणजे मुख्य पान, ज्यावर 10 ते 12 घरांची माहिती मावते. अच्छा. आणि त्याहून जास्त घरे असतील तर प्रगणकाला साईड बी म्हणजे मागचं पान वापरावं लागतं. पण समजा तिथेही जागा पुरली नाही आणि नवीन शीट घ्यावी लागली तर माहितीचा दुवा तुटू नये म्हणून एक कडक नियम आहे. तो नियम काय आहे नक्की? नवीन शीटच्या अगदी वरती सी म्हणजे कंटिन्यूड असं लिहावं लागतं आणि नुसतं सी लिहून भागत नाही. मग त्या नवीन पानावर मागील फॉर्मच्या नंबरचे शेवटचे 3 अंक अनिवार्यपणे नोंदवावे लागतात. अरे वा. म्हणजे जरी कागदपत्रे वेगळी झाली तरी माहितीची एक प्रकारची फिजिकल हायपरलिंक तयार होते म्हणायची. अगदी अचूक शब्द वापरलात, फिजिकल हायपरलिंक. यामुळे कोणताही डेटा हरवत नाही. हे एखाद्या इंजिनिअरिंग सिस्टम सारखं आहे खरंच. आता आपण प्रत्यक्ष मोजणीकडे येऊया. फॉर्मचे पहिले 3 रकाने, तिथे लाईन नंबर, बिल्डिंग नंबर आणि सेन्सस हाऊस नंबर असे 3 वेगळे क्रमांक आहेत. हो, आणि इथेच प्रगणकांचा थोडा गोंधळ उडू शकतो. हो ना, कारण सामान्य माणसाला वाटेल की हे तिन्ही एकाच घराचे क्रमांक आहेत. यातील तांत्रिक फरक काय आहे? हे बघा, लाईन नंबर म्हणजे रकाना 1. तो फक्त त्या छापील फॉर्मवरची ओळ असतो. पहिली ओळ 1, दुसरी 2 असं. हे सोपं आहे. आणि बिल्डिंग नंबर? रकाना 2 मधला बिल्डिंग नंबर हा महानगरपालिकेने किंवा ग्रामपंचायतीने त्या संपूर्ण इमारतीला दिलेला अधिकृत क्रमांक असतो. पण एकाच इमारतीत अनेक स्वतंत्र कुटुंबे राहू शकतात ना. हो, जसं फ्लॅट सिस्टममध्ये असतं. बरोबर. त्या प्रत्येक स्वतंत्र घराला प्रगणक जो स्वतःचा वेगळा नंबर देतात तो असतो सेन्सस हाऊस नंबर म्हणजे रकाना 3. अच्छा.
म्हणजे एकाच बिल्डिंग नंबरच्या छत्राखाली अनेक सेन्सस हाऊस नंबर असू शकतात. क्लिअर झालं. आता रकाना 4, 5 आणि 6 कडे वळूया. घराची जमीन, भिंती आणि छत कशाचं बनलंय ते. हो, फ्लोअर, वॉल आणि रूफ. इथे प्रगणकांना खूप निरीक्षण करावं लागतं. पण इथे एक प्रॅक्टिकल प्रश्न येतो माझ्या मनात. समजा एका घराच्या हॉलमध्ये चकचकीत मार्बल आहे. त्याचा कोड शासनाने 6 ठरवला आहे. पण त्याच घराच्या स्वयंपाकघरात साधी मातीची जमीन आहे किंवा सिमेंटचं काम अर्धवट आहे. अशा संमिश्र परिस्थितीत कोणता कोड निवडायचा? इथेच तो प्रीडॉमिनंट मटेरियलचा नियम लागू होतो. म्हणजेच सर्वात जास्त क्षेत्र व्यापणारा भाग. म्हणजे प्रगणकाला इंच मोजत बसायचं नसतं. अजिबात नाही. केवळ नजरेने अंदाज घ्यायचा असतो. जर मार्बलने घरातील बहुतांश जागा व्यापली असेल तर मातीची जमीन असूनही कोड 6च निवडायचा. ओके, जो भाग जास्त तोच मुख्य कोड. सिंपल आहे. यानंतर रकाना 7 मध्ये घराचा वापर कसा होतो हे विचारलंय. हे का महत्वाचं आहे? कारण घर फक्त राहण्यासाठी आहे की दुकान आणि घर एकत्र आहे हे यातून समजतं. हो, आजकाल शहरांमध्ये लोक घरातूनच छोटे व्यवसाय चालवतात. कुणी क्लाउड किचन चालवतं. अगदी बरोबर. हा रकाना देशातील बदलत्या अर्थव्यवस्थेचं चित्र दाखवतो. निवासी आणि व्यावसायिक असा दुहेरी वापर गिग इकॉनॉमीची वाढती संख्या दर्शवतो. खरंच. आता इमारतीचं बाह्य स्वरूप झालं. आता आपण त्या घरात प्रवेश करूया. कुटुंबाची ओळख आणि रचना समजून घेण्याचा टप्पा, रकाना 8 ते 11. रकाना 8 हा हाऊसहोल्ड नंबर आहे. एकाच इमारतीत अनेक कुटुंबे असल्यास प्रत्येकाला 001, 002 असे क्रमांक दिले जातात. पण मी वाचलंय की जनगणनेच्या नियमावलीत एक रंजक अपवाद आहे. तो 999 हा विशेष कोड. ही संकल्पना काय आहे? हो, तो 999 कोड म्हणजे एक प्रशासकीय शॉर्टकट आहे. तो संस्थात्मक कुटुंबांसाठी म्हणजे इन्स्टिट्यूशनल हाऊसहोल्डसाठी वापरतात. संस्थात्मक कुटुंबे म्हणजे नक्की कोणती? जसं की हॉस्टेल, जेल, अनाथाश्रम किंवा लष्करी बॅरॅक, जिथे अनेक लोक एकत्र राहतात पण त्यांचं रक्ताचं नातं नसतं. पण मग सर्वांचीच मोजणी सारखी का नाही करत? त्यांना वेगळा कोड का? कारण प्रॅक्टिकली ते शक्य नसतं. विचार करा, एखाद्या तुरुंगात 100 कैदी आहेत. तुम्ही प्रत्येक कैद्याला विचारू शकता का की तुमच्याकडे स्वतःचा टीव्ही आहे का किंवा तुम्ही स्वयंपाकासाठी कोणतं इंधन वापरता? बापरे, नाहीच विचारू शकत. ते पूर्णपणे गैरलागू ठरेल तिथे. हो ना. म्हणूनच प्रगणकांचा वेळ वाचवण्यासाठी अशा ठिकाणी रकाना 8 मध्ये थेट 999 हा कोड लिहावा लागतो. एक सेकंड, म्हणजे हा 999 कोड लिहिल्यावर रकाना 12 ते 34 मध्ये कोणतेही प्रश्न विचारावे लागत नाहीत. एक्झॅक्टली. तिथे फक्त डॅश द्यावा लागतो. पुढची संपूर्ण प्रश्नावली बायपास होते. अरे वा, हे खूपच स्मार्ट डिझाईन आहे. प्रगणकाला फक्त एकूण सदस्य किती आणि प्रमुखाचं नाव एवढंच भरावं लागतं. हो, हॉस्टेल वॉर्डन किंवा जेलरचं नाव आणि पानावरील नोंदींची बेरीज. अच्छा. आता आपण या संस्थात्मक जगातून बाहेर पडून सामान्य कुटुंबांकडे परत येऊया. रकाना 12 आणि 13 इथे कुटुंब प्रमुखाची माहिती आहे. रकाना 12 लिंगाविषयी आहे. हो, आणि रकाना 13 मध्ये एक अत्यंत संवेदनशील नियम आहे, SC, ST आणि इतर याविषयी. हो, हे मला विचारायचंच होतं. इथे एक असा नियम आहे जो अनेकांना बुचकळ्यात टाकू शकतो. हो, प्रगणकांना हा नियम काटेकोरपणे पाळावा लागतो. नियम असा आहे की SC म्हणजे अनुसूचित जाती हा कोड केवळ हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मातील कुटुंबांसाठीच लागू आहे. म्हणजे जर एखाद्या कुटुंबाने स्वतःचा धर्म मुस्लिम किंवा ख्रिश्चन सांगितला तर त्यांना SCचा कोड देता येत नाही. तिथे अनिवार्यपणे अधर म्हणजे कोड 3 वापरावा लागतो. पण थांबा, मला इथे एक प्रश्न पडलाय. SC साठी धर्माची अट आहे पण ST म्हणजेच अनुसूचित जमातीसाठी अशी अट नाहीये ना? असा दुजाभाव का? हा दुजाभाव नाहीये. यामागे सखोल समाजशास्त्रीय कारण आहे. जातीव्यवस्थेची पाळेमुळे ही विशिष्ट धार्मिक संरचनांमध्ये रुजलेली आहेत. त्यामुळे घटनात्मकदृष्ट्या SCची ओळख धर्माशी जोडलेली आहे. अच्छा, आणि STचं काय? ST ही ओळख धार्मिक नसून भौगोलिक आणि वांशिक आहे. आदिवासी समाज हा जंगलात राहणारा समाज आहे. त्यांचा धर्म कोणताही असो, ख्रिश्चन असो किंवा निसर्गपूजक, त्यांची वांशिक ओळख बदलत नाही. हां, हे खूपच लॉजिकल आहे. म्हणूनच STचा कोड कोणत्याही धर्मासाठी लागू होऊ शकतो. प्रगणकांना ही गुंतागुंत समजणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. यानंतर रकाना 14 आणि 15 येतात,
घराची स्थिती आणि मालकी. घर गुड आहे, लिव्हेबल आहे की मोडकळीस आलेलं आहे हे यात ठरवायचं. पण यात मालकीच्या बाबतीत एक कोडधून आहे. सध्या भाड्याने राहतात पण दुसरीकडे स्वतःचे घर आहे असा तो कोड आहे. हो, आणि हा एकच रकाना आपल्याला देशातील अंतर्गत स्थलांतराचं म्हणजे इंटरनल मायग्रेशनचं मोठं चित्र दाखवतो. म्हणजे नोकरीसाठी लोक पुण्यात भाड्याने राहतात पण मूळ गावी घर असतं. एक्झॅक्टली. यावरून शासनाला समजतं की शहरांमध्ये घरांची मागणी किती वाढतीये आणि गावात किती घरे रिकामी पडून आहेत. खरंच हा डेटा खूप व्हॅल्युएबल आहे. आता आपण त्या रकाण्याकडे येऊया जो सर्वात जास्त गोंधळ निर्माण करतो. रकाना 16. नंबर ऑफ ड्वेलिंग रूम्स, राहण्याच्या खोल्यांची संख्या. हो, नियम सांगतो की फक्त लिव्हिंग रूम, बेडरूम मोजायच्या. किचन, बाथरूम, संडास, गॅलरी अजिबात मोजायची नाही. पण मला इथे एक प्रॅक्टिकल आक्षेप घ्यायचा आहे. सांगा ना, कोणता आक्षेप? अहो, जेव्हा आपण घराची किंमत काढतो किंवा कोणाला सांगतो की घर किती मोठं आहे, तेव्हा किचन आणि बाथरूम मोजतोच ना. तो घराचा महत्वाचा भाग आहे. मग जनगणनेत तो का गाळायचा? तुमचा मुद्दा रिअल इस्टेटच्या अँगलने बरोबर आहे, पण जनगणना रिअल इस्टेट मोजत नाहीये ना. मग काय मोजते? जनगणनेला मानवी वास्तव्याची घनता मोजायची असते. ड्वेलिंग रूमची व्याख्या म्हणजे राहण्यायोग्य किंवा झोपण्यायोग्य शुद्ध जागा. म्हणजे दाटीवाटीने राहणारे लोक मोजायचे आहेत. अगदी बरोबर. घरात 8 लोक आहेत आणि झोपायला किती खोल्या आहेत हे यावरून समजतं. किचनमध्ये कोणी झोपत नाही ते मोजलं तर घर कागदावर मोठं दिसेल आणि ओव्हरक्राउडिंगची समस्या लपून राहील. बापरे, हे डोळे उघडणार आहे. मानवी राहणीमान मोजण्याचा हा एकदम अचूक निकष आहे. त्यानंतर रकाना 17 मध्ये घरात एकत्र राहणाऱ्या विवाहित जोडप्यांची संख्या विचारली जाते. हो, सध्या एकत्र राहणाऱ्या जोडप्यांचीच नोंद असते तिथे. आता आपण पुढच्या महत्वाच्या टप्प्याकडे वळूया. रकाना 18 ते 24, मूलभूत सुविधा. हो, पिण्याचं पाणी, वीज वगैरे. रकाना 18 मध्ये पाण्याचा मुख्य स्रोत आणि 19 मध्ये उपलब्धता. पण इथे एक परिसराजवळ किंवा नियर द प्रेमिसेस अशी व्याख्या आहे. हो, आणि ती व्याख्या शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळी आहे. तेच ना, शहरी भागात 100 मीटरच्या आत पाण्याची सोय असेल तर ते जवळ मानलं जातं आणि ग्रामीण भागात हे अंतर 500 मीटर आहे. एकाच देशात एवढा वेगळा नियम का? कारण भौगोलिक आणि लोकसंख्येचं गणित वेगळं आहे. शहरांमध्ये जागा कमी आणि लोक जास्त असतात. तिथे 100 मीटरपेक्षा जास्त चालायला लागलं तर गर्दी आणि रांगांची मोठी समस्या निर्माण होते. आणि खेड्यांमध्ये? खेड्यांचा भौगोलिक विस्तार मोठा असतो. तिथे 500 मीटर चालणं हे दैनंदिन जीवनाचा भाग असतो. एकाच मापदंडाने मोजलं तर ग्रामीण भागातला पाण्याचा प्रश्न कागदावर कृत्रिमरित्या भयंकर दिसेल. म्हणजे दोन्हीकडचं वास्तव त्यांच्या संदर्भासह समजून घेणं गरजेचं आहे. क्लिअर. आता रकाना 20, विजेचा स्रोत. आणि मग येतात सार्वजनिक आरोग्याचे आकाणे 21, 22 आणि 23. हो, घरातील शौचालय आणि सांडपाणी व्यवस्था. यात मला रकाना 22 मधल्या एका विशिष्ट कोडकडे लक्ष वेधायचं आहे. कोड 8. नाईट सॉइल रिमूव्ड बाय ह्युमन. बरोबर, म्हणजे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग. पण मला सांगा, आजच्या काळात हा पर्याय फॉर्ममध्ये असणं हेच धक्कादायक नाहीये का? यावर कायद्याने बंदी आहे ना? होय, पूर्णपणे बंदी आहे. ही अमानवी प्रथा आहे. पण तरीही जनगणनेत हा कोड जाणीवपूर्वक ठेवलाय. असं का बरं? कारण जे वास्तव वाईट आहे ते लपवून ठेवल्याने संपत नाही. शासनाला पाहायचंय की कोणत्या कोपऱ्यात अजूनही ही प्रथा छुप्या मार्गाने सुरू आहे का. म्हणजे डेटा समोर आल्यावरच ठोस पावले उचलता येतील तर. एक्झॅक्टली. आणि सांडपाणी व्यवस्थेचं वर्गीकरणही साथीचे आजार रोखण्यासाठी महत्वाचं असतं. बरोबर. आता रकाना 24 मध्ये अंघोळीची सुविधा आहे. हे झाल्यावर आपण शेवटच्या टप्प्याकडे येतो. कुटुंबाचा जीवनस्तर आणि तंत्रज्ञान. रकाना 25 ते 34. यात रकाना 25 आणि 26 स्वयंपाकघर आणि इंधनाविषयी आहेत. इथे काही वेळा संमिश्र परिस्थिती असते. म्हणजे कसं? म्हणजे बघा, एखादं कुटुंब घराबाहेर मोकळ्या अंगणात स्वयंपाक करतं पण इंधन म्हणून LPG गॅस वापरतं. अच्छा, मग अशा वेळी प्रगणक कोणता कोड वापरतात? रकाना 25 मध्ये कुकिंग इन ओपन आणि हॅज LPG असा कोड 5 वापरतात आणि रकाना 26 मध्ये इंधनाचा कोड 6 नोंदवतात. हे खूपच स्पेसिफिक आहे. त्यानंतर रकाना 27 ते 32 मध्ये आधुनिक मालमत्तेची नोंद आहे. टीव्ही, इंटरनेट, संगणक. आणि इथे मला आपल्या सुरुवातीच्या उदाहरणाचा संदर्भ आठवतोय. टॅबलेट आणि लॅपटॉपमधला फरक. हो ना. जनगणनेचा नियम सांगतो की टॅबलेटला लॅपटॉप मानलं जात नाही. त्याला नाही असा कोड 2 दिला जातो. हे तंत्रज्ञानावर अन्याय झाल्यासारखं वाटत नाही का? आजकाल टॅबलेटवर सगळी मोठी कामं होतात. तुमचा संताप साहजिक आहे, पण शासनाचा दृष्टिकोन वेगळा आहे.
त्यांना फक्त घरातील स्क्रीन मोजायची नाहीयेत. मग काय मोजायचंय? त्यांना देशातील खरी कम्प्युटिंग पॉवर आणि डिजिटल उत्पादकता मोजायची आहे. टॅबलेटचा वापर बहुतांश वेळा व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा खेळण्यासाठी होतो. म्हणजे कंटेंट कन्झ्युम करण्यासाठी. बरोबर, पण लॅपटॉपचा वापर सॉफ्टवेअर चालवणे, कोडिंग करणे म्हणजे क्रिएशनसाठी होतो. शासनाला मोजायचंय की किती घरांमध्ये खरं डिजिटल वर्कस्टेशन आहे. अरे वा, म्हणजे शासन मनोरंजन आणि प्रत्यक्ष काम यातील सीमारेषा मोजत आहे. हे खूपच भारी आहे. पुढे रकाना 33 मध्ये कुटुंबात सर्वात जास्त खाल्लं जाणारं मुख्य धान्य विचारले. हे का? कारण आपली सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजे रेशनिंग सिस्टम यावरच चालते. जिल्ह्यात लोक तांदूळ खात असतील आणि शासनाने गहू पाठवला तर ते धोरण फसेल ना. अगदी बरोबर. आणि सर्वात शेवटी रकाना 34, संपर्कासाठी मोबाईल नंबर. आजच्या काळात तर हा डेटा खूप क्रिटिकल आहे. हो, आणि म्हणूनच प्रगणकांसाठी एक कडक सूचना आहे. मोबाईल नंबर देणं हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. म्हणजे ऑप्शनल. हो, जर कुटुंबाने नंबर द्यायला नकार दिला तर जबरदस्ती करायची नाही. आणि तिथे नॉट गिवन असं काहीही लिहायचं नाही. तो रकाना फक्त रिकामा सोडायचा. अच्छा, गोपनीयतेचा आदर म्हणायचा. बरं, फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर जर प्रगणकाला समजलं की एखादी चूक झाली आहे तर काय? पूर्ण फॉर्म फेकून नवीन भरायचा का? अजिबात नाही. पर्यवेक्षकासाठी नियम आहेत. लाल शाहीचा वापर करून चुकीची नोंद खोडायची, बरोबर कोड लिहायचा आणि पर्यवेक्षकाने आपली स्वाक्षरी करायची. ओके, आणि मग एकूण नोंदी मोजून स्वाक्षरी आणि तारीख टाकायची. एक्झॅक्टली. एकंदरीतच आपण 1 ते 34 रकान्यांचा अत्यंत बारकाईने प्रवास पूर्ण केला आहे. छताच्या सिमेंटपासून ते ताटातल्या धान्यापर्यंत सगळं कसं भरायचं ते पाहिलं. म्हणजे प्रगणक हे केवळ डेटा गोळा करणारे कारकून नाहीत, तर ते उद्याच्या भारताचे शिल्पकार आहेत. नक्कीच. हा डेटा सरकारी फाईल्समध्ये धूळ खात पडत नाही. याच डेटावरून ठरतं की नवीन रस्ते कुठे बनतील, आरोग्य सुविधा कुठे पोहोचतील. हा देशाचा नकाशा नव्याने रंगवण्याचा प्रपंच आहे. खरंच. आणि म्हणूनच घाई न करता अचूक माहिती भरणं देशाच्या हिताचं आहे. हे सगळं ऐकल्यावर मला पुन्हा त्या एक्सरेची आठवण येतेय. हा फॉर्म खरोखरच देशाच्या भविष्याचा अचूक एक्सरे आहे. हो ना. भरतोय ते भविष्यात कसे दिसतील. विचार करा, 2031 किंवा 2041च्या जनगणनेत प्रगणक तुमच्या घरी येऊन काय विचारतील? हां, खूपच इंटरेस्टिंग विचार आहे हा. कदाचित ते विचारतील तुमच्या घरात इलेक्ट्रिक वाहन म्हणजे EV चार्जिंग पॉइंट आहे का, किंवा कुटुंबात कामासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होतो का. आजचा हा अचूक डेटा उद्याच्या प्रगत भारताचा पाया आहे. तो जितका अचूक भरला जाईल तितका आपलं भविष्य सुरक्षित असेल. याच एका व्यापक प्रश्नासोबत आपण आज इथेच थांबूया.